नमस्कार, मी अस्मिता खैरनार। सध्या नाशिक शहरात खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या खड्ड्यांची कैफियत आमदार राहुल ढिकले यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मांडली। ते म्हणाले, अध्यक्ष महोदय, नाशिक शहरातील रस्त्यांचा प्रश्न हा फक्त अंबड औद्योगिक वसाहतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण नाशिक शहराला भेडसावणारा प्रश्न आहे। आपण जर बघितलं तर नाशिक मनपा हद्दीतील आमचा हिरावाडी असेल, आडगाव कॉलनी भाग असेल, मसरूळ कॉलनी भाग असेल, मखमलाबाद कॉलनी भाग या ठिकाणावरून रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे आणि संपूर्ण शहरात प्रचंड खड्डे पडले आहेत। महापालिकेच्या प्रशासनाला वारंवार सांगूनही डागडुजी होत नाही आणि दरवर्षी रस्त्याचे टेंडर काढले जातात, डागडुजीचे कामही निघतात। परंतु अध्यक्ष महोदय, जेव्हा आता आपण बघितलं तर रस्ते बुजवताना जो मुरुम वापरला जातो तो गाळ मिश्रित मुरुम आहे आणि त्याच्यामुळे चिखल होऊन अजून अपघाताचं प्रमाण वाढतंय। महापालिकेला या संदर्भात सांगितलं असता क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट हे फक्त नावाला आहे आणि तिकडे दुर्लक्ष करतं। अध्यक्ष महोदय, यावर्षी 84 कोटी रुपये महापालिकेने रस्त्यावर आणि खड्ड्यांवर खर्च केलेत आणि अतिशय वाईट काम इथे चालू आहे। माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत की नाशिक मधील जे कामं चालू आहेत, जे टेंडर्स निघतात, ते कथित रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदार एजन्सी व मनपामधील कंत्राट मिळवण्यासाठी ठराविक कंत्राटदारांना काम मिळवण्यासाठी जे रिंग करणारे अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांवर आपण कडक कारवाई करणार का? आणि दुसरी गोष्ट, नाशिकमधील रस्ते घोटाळ्याची स्वतंत्र उच्चस्तरीय अधिकारी नेमून चौकशी करणार का? आणि तिसरी गोष्ट जी आहे ती, नाशिक शहरातील रस्ते दीर्घकालीन सुस्थितीत राहण्यासाठी विशेष नियोजन करून नाशिक शहरातील सर्व रस्ते दुरुस्ती व नव्याने निर्मित करण्यासाठी आपण आदेश देणार आहात का? अनेक नेते शांत बसलेले असताना नाशिककरांना होणारा त्रास विधानसभेत मांडल्याने आमदार राहुल ढिकले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। NK न्यूज साठी अस्मिता खैरनार, नाशिक।